वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत. सर, काल 26 जानेवारी संपूर्ण देशभरामध्ये साजरा झाला. नाशिक वेगळ्या प्रकरणानं चर्चेत आलं ते म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नाही. एका थेट महिला वनरक्षक कर्मचाऱ्यांनी त्यांना सवाल विचारला की तुम्ही आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही. नक्की हे कशामुळे झालं असावं? मला काय माहिती, ते महाजननी सांगावं. त्यांनी असं नाव घेण्यापासून पराभूत काय झाले ते त्यांना कोणी सांगितलं का की त्यांनी स्वतःहून केलं? हे त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला काही कॉमेंट करता येणार नाही. परंतु न उल्लेख करणं हा त्यांचा गुन्हा आहे. आणि मंत्री महोदय आहेत ते. तुम्ही असं 26 जानेवारी ज्या दिवशी घटना देशाला अर्पण केली, स्वीकारली गेली, ते अर्पणकर्ते जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तुम्ही विसरता, घेत नाही. यातून जी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे आणि गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. गिरीश महाजनांना जर काढू शकत नसतील तर का काढू शकत नाही याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. नाही, मात्र काल रात्री गिरीश महाजन असं म्हणाले की अनावधानानं माझ्याकडून आंबेडकरांचं नाव जे आहे ते करण्याचा उल्लेख राहून गेला, त्यावरती एवढं काही करण्याची गरज नव्हती असं त्यांचं विधान होतं. त्यांनी ते विसरले की ते ज्या संघटनेचे प्रतिनिधी आहेत त्या संघटनेचीच भूमिका आहे की आंबेडकरांना विरोध करा आणि हिंदू कोड बिलाला विरोध करणारं ही गिरीश महाजन यांची RSS ही संघटना आहे. त्याच्यामुळे आणि गिरीश महाजन आणि त्यांची संघटना ही मनुवादी आहे. त्याच्यामुळे स्त्रियांचा अधिकार डावलते. भारतातल्या अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्या असं म्हणतात की बाबा आम्हाला असणारा अधिकार जो आहे तो हिंदू कोड बिल आलं म्हणून मिळाला आणि म्हणून आमच्या अधिकाराचं जर हकदार कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याच्यामुळे ते नेहमी वारंवार हे करतात किंवा तुम्ही उल्लेख केला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे असं अनावधानाने बिनावधानाने काही नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जाणून बुजून हे जाणीवपूर्वक आहे असं मी मानतो. पण काय हेतू काय साध्य करायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही? तुम्ही असं म्हणताय की अनावधान मनुवाद लावायचा असेल तर आंबेडकरवाद हटवला पाहिजे. आता तो हटवायचा असेल तर म्हणून त्यांची भूमिका आहे संविधान बदला. ते त्याच्यातला हा एक भाग आहे असं आम्ही मानतो. मुख्यमंत्री कारवाई करतील अशी अपेक्षा आहे का तुम्हाला? तो आता मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नाही केलं तर लोक आपला निर्णय घेतील काय करायचं काही नाही. ते काय लोकांना मग काय आवाहन करताय की? काहीच आवाहन करत नाही, काही नाही. फक्त एवढंच सरकारला आगाह करतोय की तुम्ही काही गोष्टी ज्या कार्पेट खाली घालायला बघताय त्याचा परिणाम वेगळ्या पद्धतीने होईल आणि ते मुख्यमंत्र्यांनी करू नये अशी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. ज्या महिला कर्मचाऱ्यांना हा सगळा प्रश्न मांडला त्यांच्याशी सुद्धा तुम्ही बोललात. तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली होती. पोलिसांशी काय बोलणं झालंय का किंवा त्या महिलेशी बोलणं काय झाल्यानंतर आत्ताची काय अपडेट त्यांनी दिलेली? नाही, माझ्याकडे अजून काही अपडेट नाही आहे. काल माझं बोलणं झालं त्यांच्याशी, पण त्याच्यानंतर माझ्याकडे अपडेट नाही आहे. गुन्हा दाखल व्हावा अशी तुमची मागणी आहे? हा गुन्हा झालाच पाहिजे. मंत्री हा काही संत्री नाही, संत्री आहे. त्याच्यामुळे असं सडक आहे. त्याच्यामुळे जे एथिक्स पाळू शकत नाहीत त्यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. नाही, मात्र आता तुम्ही असं म्हणताय की त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी किंवा मंत्रिमंडळातून काढावं. तुम्हाला वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री थेट मंत्रिमंडळातून काढण्याची भूमिका घेतील? हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मागणी केलेली आहे. अंमल करायचं की न करायचा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्या पुढे काय करायचं हा आमचा प्रश्न आहे. ते आम्ही करत राहू. कायदेशीर तक्रार जी आहे ती तुमच्या माध्यमातून पोलिसात दिली जाईल का किंवा तुम्ही काय पत्र? मी काही तो इश्यू रेस केलेला नाही. त्याच्यामधला असणारा जो आहे तो त्या महिलेने उभा केलेला आहे. पोलिसांचा रेकॉर्ड आहे त्याच्यामुळे पोलिसांनी त्याच्यामध्ये बघितलं. म्हणजे गुन्हा दाखल झाला. थँक्यू.
आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये जो आहे गिरीश महाजन यांच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करावा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी थेट मागणी प्रकाश आंबेडकरांनी केल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.